तुमच्या नेत्यांवर, तुमच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका होते तेव्हा एखादा तुमचा कार्यकर्ता उठतो आणि त्या नेत्यावर जाऊन त्याची गाडी फोडतो, त्याच्या गाडीची काच फोडतो आणि मग अभिमानानं सांगतो की मी हे केलं म्हणून, मग पोलिसांमध्ये त्याच्यावर जी काही कारवाई व्हायची ती होते, तेव्हाच का नाही थांबवलं जात? तेव्हाच का नाही कार्यकर्त्यांना सांगितलं जात? म्हणजे महाराष्ट्राची परंपरा काय, तर विचारांची लढाई विचारांनी लढायची. एखाद्यानं केलं असेल वक्तव्य तर त्याला वक्तव्याने उत्तर द्या. वक्तव्य केलं कुणीतरी म्हणून त्याची गाडी फोडणं, याचं जर समर्थन नेत्यांकडनं व्हायला लागले तर मग या कार्यकर्त्यांची भीड चेपणार ना. नाही नाही, असं कधी होणार नाही. मी देखील ह्या घटनेचा साक्षीदार आहे. माझ्याकडून अशी एक घटना घडली होती. आमचं सरकार होतं तर मला कायद्याच्या दृष्टीने माझा गुन्हा दाखल झाला. मी त्यावेळेला 4 दिवस जेलमध्ये होतो. माझ्याकडून देखील अशी घटना घडली 2013ला. तेव्हा आमचं सरकार होतं. आमचं सरकार असताना देखील माझा गुन्हा दाखल झाला. मला 4 दिवस जेलमध्ये जावं लागलं. मला न्यायालयाने त्या ठिकाणी जामीन दिला. मी बाहेर आलो. परंतु मी असं कुठेही कृत्याचं कोणी समर्थन करत नाही. म्हणून मी सांगतो, आता जे सत्ताधारी आहेत, सत्ताधाऱ्यांचं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांची इतकी ताकद दिली जाते. चुकीचं जरी काम केलं तर त्याच्या पाठीवर शाबासकी दिली जाते आणि अशा प्रकारे असे कृत्य आणि अशा गुन्हे घडले जातात. मला सांगायचं आहे की आपण प्रत्येकाने राजकारण आल्यानंतर आपण आपल्या पातळी सोडून वागलं नाही पाहिजे. मान मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजे. ही महाराष्ट्र संस्कृती आहे. परंतु इथे कुणीच पाळत नाही. काही लोक या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात आणि वरिष्ठांना खुश करण्यासाठी हे सगळे कृत्य केली जातात आणि हे कृत्य निंदनीय आहे. आम्ही त्याचं समर्थन करत नाही. आता मगाशी रोहित दादा देखील पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, कुठे काही घटना घडली, रोहित दादा सध्या टार्गेट असण्याचं कारण काय? कारण मागच्या 7 महिन्यापासून रोहित दादा युवकांच्या गळ्यामध्ये ताईत झालेले आहे. विरोधकांचा एकच आवाज आहे, जिथे कुठे अन्याय होईल त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम करतात. रस्त्यावर जाऊन बसण्याची लढाई लढण्याचं काम करतात. अशा प्रकारे कुठे काही झालं की त्यांचा संबंध जोडायचा, कोणतेही पुरावे नसताना म्हणजे बेछूट आरोप करायचे. आणि आता ते तर तुम्ही दाखवत होता बऱ्याच वेळा, तिथे यांच्याकडे कोणते पुरावे सांगा बरं? अशा काही घटना घडल्यास आम्ही कधी समर्थन केलं? आमचा पक्ष समर्थनच करू शकत नाही. आदरणीय पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, आमच्या पक्षाचे सगळे नेते अशा गोष्टी कधी समर्थन